विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदये आपुले चौफाळून आभले वरी बैसवली पाऊले श्री गुरूंची. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ता बाई. बघा आज जे आमचे वैभव महाराज सस्ते खूप दिवसापासून आठवत चाललाय त्यांचा की ताई आपल्या मुलीच्या वाढदिवसाला आपण काहीतरी थोडा सत्संग करूया. हा ठास कोणाचा असतो ज्याला ती वस्तू कळाली आहे ना, कारण ती वस्तूच अशी आहे ज्याला कळाली आहे ना त्याला असं वाटतं का मी ज्या आनंदाचा उपभोग घेतोय ना ती दुसऱ्याला कळावी अशी वस्तू आहे. आणि ती वस्तू म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल ना तर नक्की तिथं फळे सुद्धा शुद्धच येणार आहे. बघा तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहेत, जमिनीमध्ये बी पेरतो की नाही आपण, आहे की नाही? पेरल्यानंतर उघडे ठेवतो का हो, ते झाकून टाकतो की नाही आपण? झाकून टाकल्यानंतरच त्याला मोड येतात वरती ना. मग तसा आपल्या हृदयामध्ये जी 15व्या अध्यायाची ओवी आहे पहिलीच, आता हृदय आपुळे चौफाळोनिया भले. मग आपल्या हृदयामध्ये जी वस्तू आहे ती सुद्धा गुप्त रूपाने, जसं जमिनीमध्ये बी टाकलं तर ते झाकून टाकावं लागतं तर त्याला मोड येतात, नाहीतर मग पशु पक्षी खाऊन जातील ते, मग उगवल का? आणि बी सुद्धा शुद्ध असावं लागतं. जसं आज सस्ते कुटुंबियांच्या याच्यामध्ये त्यांना ती वस्तू मिळाली आहे, त्यांच्या जीवनामध्ये असे सद्गुरू आले. आमचे हरिभक्त परायण भागवताचार्य चकवे महाराज, सचिन बाबा, असे जे महाराज त्यांच्या जीवनात आले आणि त्यांच्यामुळं त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचाच उद्धार झालेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पातित कीर्ती वाणू, कायमी पातित कीर्ती वाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण. साधू संतांना आहे ना आपला बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. आपल्या समोर एखादा, आपण डोळस आहे, आपण बसलोय आणि आपण पाहतोय आपल्या समोरून एखादा आंधळा चाललाय, कुठं विहीर आहे आणि तो विहिरीत तो पडणार आहे आंधळा, आणि तुम्हाला दिसतंय तो पडणार आहे, तुम्ही त्याला पडवून देणार का वाचवणार? कारण तो आंधळा आहे आणि तुम्हाला दिसतंय, तुम्ही पडून देणार नाही ना, त्याला वाचवणार ना. तसे साधू संत आहेत बरं का, त्यांना आपला कळवळा आला आणि अवतार घ्यावा लागला या पृथ्वीवर. ज्या ज्या वेळावर अधर्म होतो ना त्या त्या वेळेला संतांचा अवतार होतो. म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कारण ज्या ज्या वेळेला अधर्म मासतो ना त्यावेळेला साधूला अवतार घ्यावा लागतो आपल्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. तुम्ही आम्ही सगळेजण भक्ती करतो, पण जी भक्ती करतो ना ती सगळी बाह्य रंगाची भक्ती आहे, सगळी बाह्य रंगाची भक्ती आहे आपली. आणि सगळी देखोदेखीची भक्ती चालू आहे, देखोदेखीची नाशिवंतातली भक्ती चालू आहे. म्हणतात ना, अज्ञानाची भक्ती आणि इच्छी संपत्ती. आपण काय मागतो देवाकडं मागायला गेल्यानंतर? घरदार, कुटुंब, पैसा, अडका, मुलं बाळं, अहो हे मागतो आपण ना. आमची भरभराट व्हावी, आमचे एका बंगल्याचे 2 बंगले व्हावेत, एका गाडीच्या 4 गाड्या व्हाव्यात, माझ्या मुलाला चांगली नोकरी लागावी, मुलीला चांगली नोकरी लागावी, हे मागतो. हे नाशिवंतातलं. अहो साधू संतांनी नाशिवंतातलं नाही मागितलं आणि ती भक्ती नाही केली.
माऊलींना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणावं लागलं, माझ्या भक्तीविन जळो तयाचे जियाले पण. अगं पृथ्वीवर पाषाण नसती काय? हे जर माझी भक्ती करत नसतील आणि जर नाशिवंतातलं मागत असेल तर असे मेलेले बरे. हे मी नाही बोलत आहे, माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माझी या भक्तीविन, जर माझी भक्ती करत नसन एकाची, हरिपाठ रोज दणक्यात म्हणतो ना, सर्वा घटी राम देहा देई एक. कळाला का सर्वांच्या घटातला राम? कळाला? अहो तो एक करून घेणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, एरती माईके दुःखाची जनती. आमची भक्ती चालली आठवड्यातल्या वारानुसार, है की नाही? आठवड्यातले जेवढे वार तेवढी आमची भक्ती ठरलेली आहे. पण अंतरंग भक्त साधू संतांनी केली आणि तेच शिकवतात, साधू संत करायला लागतात. आईसे वर्म मज दावी नारायणा, आईसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोणी, अंतरीच्या खुना प्रगटोणी. पण अहो बहु अवघड आहे संत बेटी बरं का. भगवंत कोणावर? आता सांगितलं महाराजांनी, 3 गोष्टी दुर्लभ आहे जीवनामध्ये. एक तर मनुष्य जन्म मिळणंच खूप अवघड आहे, आणि आपल्याला तो मिळालाय. ते मगाशी म्हणले जन्म आला हेला, पुढचं मी नाही म्हटले. अहो जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहताच मेला. ते करायचे का आपल्याला इथं येऊन? आपल्याला इथं मनुष्य जन्म हे सुटण्यासाठी आहे, सुटण्याचा मार्ग आहे. 84 लक्ष योनी भगवंतांनी बनवल्या, आणि 84 लक्ष योनीमध्ये बनवण्याला कुणीच त्याला ओळखवणार नसतं. म्हणून मनुष्य जन्म दिला, कारण याच्यात तरी मला ओळखील म्हणून मनुष्याच्या डोक्यामध्ये बुद्धी टाकली. बुद्धी जनावरांना आपण खाया टाकू तेव्हा खातात ते, पशुपक्ष्यांना सुद्धा कळतंय का? पशुपक्षी काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पण आपल्याला दिली ना सारासाराचा निवड करायची बुद्धी. पण आपला सारासारा फक्त नाशिवंतासाठीच आहे. बाजारात गेले का नाशिवंतासाठी किती आटापिटा चालू आहे. पण शाश्वत कधी ओळखायचं? साधू संतांनी फक्त अभंगवाणी लिहिली, ग्रंथ लिहिले, आणि आपण काय करतोय? आपल्याला पण सारासाराचा निवडा कळायला पाहिजे. बाजारात जर भाजीची जुडी घ्यायला गेलं तुम्ही महिला मंडळ, तर एक जुडी घ्यायची असली तर आखा ढीक पालथा उलता करता, चांगलीच पाहून कोरेची फुटीची. इकडं जीवनाचा फैसला नको करायला. पाव किलो वांगी जरी घ्यायची असली तर आखा ढीक खालीवर करतो. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जी भक्ती करतो ती कशी केली पाहिजे? आठवड्याच्या वारानुसार जर भक्ती केली तर खरंच देव प्रसन्न होईल का? अहो नाही होणार त्यांनी देव प्रसन्न. आणि जे मागशान ना तुम्ही, ते नाशिवंतातलंच मागशान. साधू संतांनी भक्ती शाश्वत केलेली आहे. आतापर्यंत बघा तुमच्या घरामध्ये जे जे व्यक्ती वारले ते तर तुमच्या समोरच होते ना. मग अशी कोणती वस्तू गेली का त्यांना उठून बसू शकत नव्हते, चालू शकत नव्हते, बोलू शकत नव्हते? अशी कोणती वस्तू आहे आपल्या शरीरामध्ये? अहो ती वस्तू ओळखायची आपल्याला. आता तुम्ही इथं बसलेत ना, ती वस्तू सगळ्यांमध्ये आता, कारण तो भगवंत आहे ना, तो प्राण ढकलण्याचं काम करतोय तुमच्यामध्ये. तो प्राण ढकलण्याचं, ज्या दिवशी तो प्राण सगळ्या त्याच्या हातात, सगळ्यांच्या दोऱ्या आहेत त्याच्या हातात. नामदेव महाराज म्हणावं लागलं, विठ्ठला पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, विठ्ठला पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. अहो त्याच्या हातामध्ये दोरी आहे आपली, त्याने ठरवायची कधी तोडायची कधी हे करायची. पण आहे ती दिली कशासाठी दिले आपल्याला मनुष्य जन्म, ते ओळखायचे आपल्याला. आणि जर नाशिवंता मागं जर आपली पळापळी चालली असेल ना, तर आपल्याला ती वस्तू कधीच साध्य होणार नाही. साधू संतांचा अवतार आहे ना, फक्त ती वस्तू कळून घेण्यासाठी आपल्यामध्ये. आणि त्यालाच तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी विन, देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही म्हणत असाल माझे डोळे पाहण्याचं काम करतात,
माझं काम ऐकण्याचं काम करतंय, माझं तोंड बोलण्याचं काम करतंय. पण तुम्ही झोपल्यावर कोण चालवतं तुमच्या शरीराला हो? तुम्ही कोण आहेत याची तरी आठवण असते का झोपल्यानंतर? कुठं बसलेले तुम्ही? तुमच्याच घरात आहे का दुसऱ्याच्या घरात आहेत? सकाळी उठणार आहेत का नाही याची सुद्धा तुम्हाला माहिती नसती. हां, मग कोण चालवतं, कोण बोलवतं? पण एक दृष्टांत सांगते छोटासा तुम्हाला. एकदा ह्या इंद्रियांना सुद्धा अहंकार झाला. डोळे म्हणले मी पाहण्याचं काम करतो, कान म्हटला मी ऐकण्याचं काम करतो, तोंड म्हणलं मी बोलण्याचं काम करतो, हात म्हणले मी हलवण्याचं काम करतो, पाय म्हटला मी चालण्याचं काम करतो. या सगळ्यांना अहंकार झाला आणि तो प्राणवायूने सगळा ऐकला. तो प्राणवायूने ऐकल्यानंतर तो प्राणवायू म्हटला मी जरा बाहेर राऊंड मारून येतो, तोवर तुमची भांडणं मिटवा, तोवर तूपर्यंत तुमची भांडणं मिटवा म्हटले. मग तो बाहेर गेल्यानंतर हे राहतील का हो सगळे? हां, अहो ती चैतन्य शक्ती आपल्यामध्ये एक जाती येते आणि ते ढकलण्याचं काम भगवंत करतोय. त्याच्या हातामध्ये ती दोरी आहे आणि ती दोरी जर त्याने तोडली ना तर आपण राहू शकत नाही. हां, म्हणून जन्म आणि मृत्यू भगवंताने त्याच्या हातात ठेवलेले. हां, ना तरी उदयाने असतू होत जा तैसे, तैसे हे जन्म मरण आणि वार जगी. आपल्याला कसली भीती हो? मरण्याचीच भीती आहे ना प्रत्येकाला. पण साधू संत काय करतात? साधू संत मरणाच्या पलीकडचं मरण दाखवतात हो. हां, तया उतराई व्हावे कौन्या गुणे आणि जन्मा नाही येणे आईसे केले. कारण साधू संत आहे ना असं जे नाम देतात ते सर्व सुखाला पात्र होऊ आपण आणि ते सुख मिळणं गरजेचं आहे आपल्याला. आमची नाशिवंतातल्या सुखासाठी धडपड चालू आहे. आज मला फ्रीज घेतला, आज मला टी व्ही घ्यायचा आहे, आणखीन काही मंगळसूत्र करायचे, साड्या घ्यायच्यात, आहे का नाही? हे नाशिवंतातलं सुख आहे. आणि जाताना कोणी माणूस देतं का हो बरोबर हे नाशिवंतातलं? तुम्ही पाहिलं असेल आत्तापर्यंत आपल्या घरातली कोणी व्यक्ती गेली त्याच्याबरोबर आपण काही दिलं का? आत्तापर्यंत त्याने कुटुंबासाठी सगळं केलं आणि दिलं का त्याच्या मागं काही? चला यांनी एवढा बंगला बांधला, यांनी एवढ्या गाड्या घेतल्या, काय काय केलं, द्या त्याच्याबरोबर तो चालला इथं. आलं का देता आत्तापर्यंत कोणाला? नाही ना. मग आहे तोपर्यंत काय करायचे आपल्याला? मग अशी बाबांनी ओवी घेतली तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. साधू संत म्हणतात एकदाच माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. एकदा जर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं ना, कोणतं सुख? अहो ते शाश्वत सुख जे संतांकडे आहे ना, ते म्हणतात ना सर्व सुखाची लहरी आणि ज्ञानाबाई अलंकापुरी. मग ती सर्व सुख कुठं आहे? संतांच्या पायाजवळ आहे आणि त्यांच्या पायाजवळ गेल्यानंतरच आपल्याला त्या सुखाची प्राप्ती होते. आणि संतांची भेट एवढी सोपी नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट खूप अवघड आहे, पण भगवंताने कृपा करावा लागते आपल्यावरती. आणि आपलं जर पुण्य असेल ना तर निश्चित आपल्याला संतांची भेट होऊ शकते. म्हणतात ना पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो. आपलं पूर्व जर पुण्य असेल ना तरच संतांची भेट होऊ शकते. नाथ महाराजांना म्हणावं लागलं की कोटी जन्माची पुण्य सामुग्री जरी गाठी असेल आई ती, तईच माझ्या संतांची संगती घडे, भक्ती सतसंगे उल्हासे. जर तुमची कोटी जन्माची पुण्य सामुग्री असेल ना तरच या संतांची भेट होऊ शकते. नाही तर संत भेट एवढं सोपं नाही आहे. कारण स्वतः तुकाराम महाराजांचं तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे चरित्र. कुठून फिरत फिरत आले देऊवरून. हां, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, सगळ्या भामचंद्र डोंगरावरून फिरत फिरत इथं ओतूरला आले आणि इथं आल्यानंतर त्यांना बाबाजींच्या सान्निध्यात आल्यानंतर ती वस्तू प्राप्त झाली. हां, आणि आपल्या ओतूरच्या माणसांनाच खबर नाही ओतूरमध्ये काय आहे ते. आहे का खबर? काय दिलंय तुकाराम महाराजांना बाबाई चैतन्यांनी? आणि दिल्यानंतर त्यांनी गर्जना केली आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊ कसं भाग्य संता. त्या संतांना माहिती ते म्हटले त्यांच्याकडे जा, तुम्ही ते नाम घ्या आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा. मग आपल्याला त्याच्यासाठी का नुसतं हेलपटेच घालायचे नुसतं इथं येऊन? म्हणतात ना बाबळीवरी मुंगळा घाली येर झारा, तैशयांच्या वाऱ्या पंढरीच्या. काही लोक म्हणतात आम्ही भक्ती करतो, आम्ही पंढरपूरला जातो, आळंदीला जातो. मग ते कसं म्हणतात ना, मग बाबळीवर मुंगळा जसा एरधारा करतात तसं आहेत का? अहो पहिली वस्तू ओळखायची. ती पंढरी एक प्रतीक केलेलं आहे, त्याला पण जायचं आहे. पण ही एक पंढरी, या पंढरीतली नको का ओळख करून घ्यायला?
मग साधू संतांनी ती ओळख करून घेतली पंढरीची. देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, आणि नांदो तो केवळ पांडुरंग. आपल्या शरीरात सुद्धा जो पांडुरंग नांदतोय ना, त्याची ओळख फक्त सद्गुरूकडूनच होऊ शकते. आणि सद्गुरू असे गल्लीबोळात नाही मिळत हो. जो आपल्याला संसारापासून सोडवतो ना, म्हणतात संसारापासून सोडविसाचे, सद्गुरू ऐसे नाव त्याचे. जन्म मरणाच्या संसारातून जो सोडवतो ना, ते खरे सद्गुरू असतात. लोक म्हणतात आम्ही गुरु केलेत, गुरु केलेत. मगाशी महाराजांनी सांगितलं मंत्रतंत्र उपदेश येते. असे गुरु नाही पाहिजेत. गुरु करावे बळकट, त्याचे धरावे मनगट. प्रश्न विचारावे दोन, मी कोण आणि देव कोण. असे गुरु करणं गरजेचं आहे. आणि इथल्यांचा अधिकार आहे, तो तुमचा विचारण्याचा अधिकार आहे, इथल्यांचा सांगण्याचा अधिकार आहे. आपण विचारायला पाहिजे, बाबा तुम्ही एवढं सांगताय, मग ते खरं आहे का? जर तुकाराम महाराजांना ते भेटलं तर आम्हाला नाही भेटू शकत. आज त्यांच्या भूमीमध्ये आम्ही राहतो, नाही भेटणार आम्हाला. अशा पावनभूमीमध्ये आमचा जन्म झाला आहे. म्हणतात ना की उपजोनी करंटा आणि नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा काही सेनी होय. ज्यांच्या भूमीत राहतो, पण त्या भूमीतल्यांनाच माहीत नाही का काय मिळालं बाबाजी चैतन्यांनी, तुकाराम महाराजांना काय दिलं. आज 16 वर्षाच्या बालकांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काय असं ज्ञानेश्वरीमध्ये आहे का माहिती? नुसती पारायणं चालू आहेत. पारायणं करून जन्माचा फैसला होणार आहे का? गुरु करणे पाहिजेत. त्यांनी स्वतः निवृत्तीनाथांना गुरु केलं आणि मग ते ठामपणे म्हणू शकले, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्या दरू विवेकावरी. कारण असे सद्गुरू माझ्या जीवनात आले आणि त्यांनी माझा जन्म मरणाचा बेडा पार केला. कारण काय करतात साधू संत? आपल्याला विवेक शिकवतात. विवेक, सार आणि आसराचा निवाडा करायला शिकवतात. तो सार आणि आसराचा निवाडा कळल्यानंतर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण येत ना, देह नाही आहे प्रत्येकजण, पण आपण आकाराला आलो ना. आकाराला आल्यामुळे प्रत्येकाला अहंकार झाला आहे आकाराचा. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, देवा ताईसा करी उपकार, देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशवराज कळो आले. मग आपल्याला सुद्धा ते नाम भेटणं गरजेचं आहे. आणि आपण तुम्ही आम्ही ना सगळे ना ती वस्तू आहेत, पण आपल्याला आहे ना आवरण आलेलं आहे ना, आवरणामुळं आपल्याला ती वस्तू कळत नाही. नाहीतर आपण सुद्धा ती वस्तूच आहोत. मगाशी महाराजांनी सांगितलं, एरबी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धी स्फुरे अरणिशी ती वस्तू गामी. बुद्धी चालायला पाहिजे आपली बुद्धी. बाबा आमचे म्हणतात, पायी तीर्थयात्रा घडो आणि डोकं खुशाल गान पडो. तसं आहे आमचं. आम्हाला सारासाराचा निवाडा फक्त शाश्वतातला कळतो, भौतिकातला कळतो, पण इकडचा नाही कळत, साधू संतांच्या विचाराचा नाही कळत. म्हणावं लागलं त्यांना, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आणि सारासार जर आपल्याला कळलं ना, तर निश्चित साधूने दिलेली जी वस्तू, संतांनी दिलेली वस्तू आहे ना, ती आपल्याला कळू शकते. आणि त्याच्यासाठीच आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. नामदेव महाराज म्हणतात, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. एक मिळालाय, शेवटचा चान्स आहे आपल्याला मनुष्य जन्म. आणि इथं येऊन जर आपण चुकलो ना, तर परत हे 84च्या लक्ष योनीमध्ये फिरावं लागणार. आणि ते एकदा नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. स्वेदज, अंडज, उद्भिज आणि जारज अशा जाणावं लागणार आपल्याला 4 याच्यामध्ये. आणि आपण सगळे पाहतोय ना आपल्या बाजूला विश्वरूप. काहींचे जारातून जन्म येत, काहींचे अंड्यातून आहे, काही उद्भिदातून आहे, काहींचे घामातून येत. पाहतोय आपल्याला सगळं दिसतंय. तरी म्हणतात ना, पाहून सुद्धा आम्ही आंधळे झालेलो आहे ना. मग जायचं आहे का आपल्याला परत 84 लक्ष योनीच्या याच्यामध्ये फरायला? आणि नसल जायचं ना, तर मग लगेच विचार करायचा. इथं तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पण काय करा, संत समागमे धरावी आवडी, आणि करावी तातडी परमार्थाची. अहो साधू संतांचे कीर्तन, प्रवचन, टी व्हीवरचे जी टॉकीजचे कार्यक्रम, काही काही कथा वगैरे चालू आहेत. कमी आहेत का हो सत्संग? पण आमच्या डोक्यात का नाही शिरत? कारण आमची बुद्धी सारासाराचा निवडाच करत नाही ना. माऊलींना म्हणावं लागलं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान,
ब्रह्मी भावे आपणा आपण, ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण, तत्परायण हरनिशी. आपल्यासुद्धा बुद्धीचा वापर करायला पाहिजे. मगाशी सांगितलं बाबांनी एक उदाहरण. जर आपली सादाळा आला असेल ना आपल्याला, तर आपण शेजारच्याचा जाऊन चुलीवरती आपली तापून आणली पाहिजे ना. मग आपल्या काड्यासुद्धा भराभरा उगळतील ना. हां, श्रीपाद बाबांचं हे उदाहरण आहे ते सांगायचे. तसं आपल्याला जर कळत नसेल ना, तर ज्यांच्या आहेत आजूबाजूला त्यांना जाऊन विचारलं पाहिजे आपण, बाबा तुम्ही हे नाम म्हणता, सद्गुरू सद्गुरू म्हणता, ते कुठं भेटतील, मला पण ते नाम घ्यायचे, माळ घालायची, असं आपण विचारलं पाहिजे ना. हां, मग बघा, एक मंगळसूत्र बांधलं जर बाईनी, तर आखी जबाबदारी कोणाला असते हो? कोणाला असते? तिच्या नवऱ्याला असते का नाही? मंगळसूत्र जर घातलं, शुभमंगल सावधान झालं, तर त्या नवऱ्याला सगळी जबाबदारी असते शेवटपर्यंत सांभाळायची. तर ही जी माळ घातली तुळशीची पवित्र, तर त्या भगवंताला आपली काळजी राहणार नाही. हां, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यानी त्याने पत्ते सांभाळावी, ही जर माळ घातली तर त्याला काळजी नाही आपली. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, तुकाराम महाराजांनी तो साठवला हृदयामध्ये हरी. आणि आपल्याला सुद्धा तेच सांगतात बरं का, त्या हरीची तुम्ही ओळख करून घ्या आणि तो हृदयात साठवा. अजून आहे टाईम? किती वाजले आता? तो हरी आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. बघा, राम सुद्धा स्वतः राम होते. आपण रामजन्मी साजरी करतो की नाही तुम्ही, आम्ही सगळेजण. पण त्या रामांना कोणाला शरण जावं लागलं? का शरण जावं लागलं? वसिष्ठ मुनींना कधी केलाय का विचार आपण? जर रामाची आपण रामजन्मी साजरी करतो, ते एवढे स्वतः देव होते, पण त्यांना कोणत्या कारणासाठी वसिष्ठ मुनींना शरण जावं लागलं हा विचार आम्ही करत नाही. कारण त्यांना स्वस्वरूपाची ओळख नव्हती. तशी आपल्याला सुद्धा स्वस्वरूपाची ओळख नाही. पण आपल्याला आईवडिलांनी नाव दिले ना, त्या नावाचा आपण चार्ज घेऊन या जगामध्ये वावरतो, आहे की नाही? या ताईंना नाव दिलं शोभा, या ताईंना नाव दिलं मस्करी ताई. म्हणजे असं जी नावं दिले त्या नावाचा चार्ज आपण घेतो, पण आपलं जे मूळ स्वरूप आहे ना त्यालाच आपण विसरलेलो आहे. रामाला सुद्धा वसिष्ठ मुनींना त्याच कारणासाठी शरण जावं लागलं. कृष्णाला सुद्धा स्वतः कृष्ण श्रीकृष्ण होते, तरी पण सांदीपणी ऋषींना शरण जावं लागलं. कारण का? स्वस्वरूपाची ओळख नव्हती. त्या स्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायची. आम्ही जी भक्ती करतो ती सगळी बाह्य रंगाची भक्ती आहे. साधू संतांनी अंतरंगाची भक्ती केली. म्हणून माऊलींना म्हणावं लागलं, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आम्ही जे ना एखादं झाड लावलं तर त्याला फक्त बाहेरून पाणी मारतोय आपण, तशी भक्ती चालली आपली. पण साधू संतांनी कोणती भक्ती केली? मुळापासून केली. सगळे शेतकरी आहेत, मुळाला जर पाणी दिलं तर झाड पुढं टवटवीत होईल की नाही? मग आपण कोणती भक्ती केली पाहिजेत? हा तुमच्याकडं निवड आहे. आपण सुद्धा, तुम्हाला जर खरंच सुखी व्हायचं असेल ना, तर अशा संतांच्या पायाजवळ गेल्यानंतर सुखी होऊ शकता तुम्ही. मुळाला जर पाणी घातलं तर तुमची भक्ती सक्सेस होणार आहे आणि ज्ञानेश्वरीप्रमाणे होणार आहे. कारण जसा जमिनीचा आपण सातबारा दाखवतो ना, तसा आपला हा सातबारा आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. म्हणून माऊलींना म्हणावं लागलं, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसो वेद्या आत्मरूपा. स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूप गणेशाला माऊलींनी वंदन केलेले. जय जय स्वसो वेद्या आत्मरूपा. आणि पुढे काय म्हणतात? देवा तूच गणेशू. कोणाला बाहेरच्याला म्हणले का? देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जे जो. कोण आहे गणेश? मग त्या माऊलींनी त्या गणपतीला वंदन केलं. आणि आपण कोणत्या गणपतीचं वंदन करतो? आपल्या आतमध्ये एक गणपती, तो आहे का कोणाला माहिती? तो गणपती फक्त सद्गुरूच दाखवू शकतात. म्हणून माऊलींना 13व्या अध्यायाची पहिली सुरुवात करताना म्हणावं लागलं, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री गुरुचरण, ते नमस्कार ओनियाता. आपल्या आत्मधला जो गणेश आहे ना, ज्या दिवशी आपल्याला गुरूंकडून अनुग्रह होतो ना, अनुग्रह, तोच अनुग्रह तुकाराम महाराजांना मिळाला बाबाजीकडून. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. जी सत्यवस्तू आहे तुमच्या आमच्या हृदयामध्ये, त्या सत्यवस्तूची ओळख तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांकडून झाली.
आणि ती आपल्याला आजही या धर्ममंडपात होऊ शकते. आजही संत असे आहेत इथं देणारे, आणि तोच अनुभव आज आणून देऊ शकतात. कारण तुकाराम महाराजांना सुद्धा तो अनुभव आला आणि ते म्हणले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काग हा दाविला जगदाकारू, सांभाळी सांभाळी आपुली माया. अरे माया आहे ना, तू दिली ना लावून आम्हाला, मग तू सांभाळून घे. आम्हाला कशाला भयभीत करतो. ज्या दिवशी सद्गुरूकडून आपल्याला ते सत्य नाम मिळतं ना, ती आपल्या हृदयामध्ये सुद्धा सत्य वस्तू आहे म्हणून आपण बोलू शकतो, पाहू शकतो. त्या सत्य वस्तूची ओळख झाल्यानंतर सुद्धा आपल्याला भगवंत सहाय्यभूत होतो. म्हणून माऊलींना म्हणायला लागलं, सत्य ज्ञानांत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. असा जो भगवंत आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये, तो तुम्हाला आम्हाला सुद्धा भेटू शकतो. असे संत जीवनात आल्यानंतर, आणि नसल काही तर वैभव महाराजांना विचारा, त्यांना ते संत भेटलेले आहेत. निश्चित तुम्हाला सुद्धा अशी माळ घालून ते तुम्हाला त्या संतांची भेट घडून येऊ शकतात. लोक म्हणतात तेव्हा तुकाराम महाराज होते, आता आहे का? मगाशी महाराजांनी सांगितलं, देव काय काळ्या पाण्यावर गेलाय का? अहो आज पण तसं संत आहेत, आज पण तसे वस्तू कळून देणारे संत आहेत. पण काय झालेले आजकाल आहे ना, म्हणतात ना की अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे आणि साधन अवघे बुडविले. हे जे स्वतःला मोठे मोठे म्हणणारे आहेत ना, यांना वाटतच नाही हो इथं दुसरा बाबा तयार व्हावा म्हणून. पण आमचे साधू संत तसे नाहीत बरं का. आपणा सारिके करीती तात्काळ, आणि नाही काळ वेळ तया लागी, किंवा कृपा कटाक्ष न्याहाळिले आणि आपुल्यापदी बैसविले. असे साधू संत आज पण आहेत. पण निवाडा करण्याचा अधिकार तुमचा आहे. आज पण तुम्ही तेच अभंग म्हणता ना, जेव्हा तुकाराम महाराज होते तेच अभंग आज कीर्तनाला घेता ना, माऊली होते तेच अभंग आज घेताय ना, मग का नाही तसा अनुभव येत? हा विचारण्याचा अधिकार आहे तुम्हाला. पण तुमची तेवढी धम्मक पाहिजे विचारण्याची. असे संत आले पाहिजे जीवनात, जे आमच्या जीवनात आले. श्रीपाद बाबा सच्चिदानंद, श्रीपाद बाबा सच्चिदानंद, रामदास बाबा, चकवे बाबा आमचे, सचिन बाबा, असे संत आमच्या जीवनात आले आणि त्यांनी वस्तू ती आम्हाला कळून दिली. आणि असे दिले कळून म्हणूनच आज आता आम्ही ठामपणे नारदाच्या गादीवर बसून बोलू शकतो. आणि तसा तुमचा पण अधिकार आहे. कारण म्हणतात ना, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. तुम्ही विचारायला पाहिजे, तुमचा अधिकार आहे इथे विचारण्याचा. आज पण ते नाम भेटू शकतं. आणि नाव वेगळं, नाम वेगळं. बघा, बाळ जन्माला येतं, तुम्ही त्या बाळाला नाव ठेवता ना. जन्म झाल्या बाळाला नाव असतं का हो? माता माऊले सांगतील, जन्म झालेल्या बाळाला नाव असतं का? मग ते कोण असतं ते बाळ हो? पाळण्यात घालताना काय म्हणतात? काय म्हणतात पाळण्यात घालताना? गोविंद घ्या, गोपाळ घ्या, श्रीकृष्ण घ्या, आहे की नाही? आणि मुलगी असन तर, मुलगी असन तर काय वेगळं म्हणता का? तेच म्हणता ना, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, हां का म्हणतात मंदोदरी घ्या, सीता घ्या, नाही ना? मग ज्या वेळेला बाळाला नाव नसतं आणि तुम्ही आम्ही आमच्या आवडीचं नाव ठेवतो. काही लोक राशी भविष्यानुसार नाव ठेवतात. माऊलींना म्हणावं लागलं 17व्या अध्यायामध्ये 23 पासून 27 नंबरचा श्लोक. जर प्रत्येकाकडे ज्ञानेश्वरी असन तर घरी जाऊन पहा. उपजल्या बालकासी नाव नये तयापासी, ठेवेलेने नावासी ओ दे तसे. काय आहे तुमचं आमचं मूळ स्वरूप? अहो ते सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये, मूळ स्वरूप. आणि त्या मूळ स्वरूपाला ओळखायचं आहे आपल्याला. आणि जर त्या मूळ स्वरूपाला तुम्ही ओळखलं ना, मग तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तो आनंदी आनंद होईल. जो आनंद आम्ही उपभोगतोय ना, तोच तुम्हाला उपभोगायला मिळाला, एवढीच आमची इच्छा आहे. आणि असे संत खूप विरळ आहेत. त्या विरळ्यामध्ये तुमचा नंबर लावून घ्या. आणि घालायचे असेल कोणाला माळ नाम घ्यायचं असेल तर वैभव महाराजांना भेटा, ते तुम्हाला सांगतील, अशा संतांची भेट घालून देतील. आणि निश्चित तुम्ही त्या सुखाला पात्र होशाल. कारण ते सद्गुरू आपल्या हृदयामध्ये आहेत. आणि असे सद्गुरू आम्हाला मिळाले. कारण म्हणतात ना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, आणि पूर्वी ती आरती शिष्याची या.
बघा आज वैभव महाराजांना देवे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण म्हणतात ना, माझी या जातीचे मज भेट कोणी आणि आवडीची धनी पूर्वावया. असे वैभव महाराजांना खूप 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 धन्यवाद द्यावात. कारण त्यांना वाटलं मी ह्या जन्ममरणाच्या रहाटीतून सुटलो आणि माझे नातेवाईक माझे आजूबाजूचे सगळे सुटावेत बरं का. असा हा कोणालाही कळवळा नाही येत बरं का. पण तो कळवळा त्यांना आला आणि म्हणून त्यांचा अट्टहास आज तेवढा आहे. कारण त्यांना पण वाटतं हे सगळे सुखी व्हावेत आणि त्याला तुम्ही पात्र व्हा ना अशा सुखाला. आणि म्हणून तो अनुभव आल्यानंतर साधू संत त्या पदाला जाऊन पोचले आणि तुम्हाला सुद्धा निश्चित तिथं जाता येईल. झालेली सेवा आज आमची जी वैभव महाराजांची कन्या वृंदावनी बघा आज तिच्या निमित्ताने म्हणतात ना, कोणीतरी निमित्त असावं लागतं कोणत्या तरी गोष्टीला. निमित्ताशिवाय म्हणतात ना, कार्याशिवाय कारण घडत नाही. निमित्त कारण फक्त वाढदिवस, पण त्यांना वाटतं साधूचा निरोप संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवा. आणि असे संत आज पण आहेत. तसेच जसे तुकाराम महाराजांना भेटले, जसे माऊलींना भेटले, जनाबाईला भेटले, मुक्ताबाईला भेटले. म्हणून म्हणले आईसी कन्या आईसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मग अशी कन्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चित तुम्ही अशा संतांना भेटा आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा बेडा पार करून घ्या. पवित्र तुळशीची माळ घाला आणि ते नाम घ्या. ते नाम घेतल्यानंतर तुमचासुद्धा म्हणतात ना, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल पायी पडे मिठी. मग आपली सगळी जबाबदारी भगवंताला राहणार आहे. मी काही कोणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. पण त्यांना वाटलं ताई तुम्ही या 2 शब्द बोला म्हणून माझ्या साधू संतांचा जो निरोप आहे तो सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला माझ्या बोबड्या बोलाने. ते तुम्ही समजून घ्या. झालेली सेवा सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि हे जे सस्ते कुटुंब आहे ह्या त्यांच्या कुटुंबाच्या चरणी सेवा समर्पण करून आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊया. बोला पुंडली कवर देव हर विठ्ठल.